जेव्हा तुम्हाला बर्नआउट सिंड्रोमची लक्षणं जाणवतात, तेव्हा त्या पेशंटनी कशा पद्धतीनं स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे? सगळ्यात सोपा मार्ग मी सांगतो, जो मी माझ्या पेशंटकडे खूपदा करून घेतो. मी त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो, तुमचं ना आता या क्षणी युअर ब्रीथिंग इज व्हेरी शॅलो. ओके. म्हणजे कसे बसलेले आहेत? माय ब्रीथिंग इज शॅलो. मी त्याला सांगतो, जस्ट ब्रीथ स्लो. दिस इज स्लो ब्रीथिंग ना. शॅलो ब्रीथिंग म्हणजे हार्डली जस्ट इनफ ऑक्सिजन टू कीप सर्वायव्हिंग. ओके. सो मी जेव्हा स्लो ब्रीदिंग करतो ना, तेव्हा हळूहळू माझं मन शांत व्हायला मदत होते. काय असतं की श्वास आणि श्वासाच्या जोडीनं आपल्या शरीरातल्या बाकीच्या यंत्रणा, विचार, भावना डीपली कनेक्टेड आहेत. म्हणजे श्वासाने सगळे प्रश्न सुटतात असं नाही, पण श्वासाने प्रश्न सुटायला मदत नक्कीच होऊ शकते, सुरुवात नक्कीच होऊ शकते. इफ एनी वॉन्ट्स टू स्टार्ट, फर्स्ट थिंग माइंडफुलनेस मधलं इज बी अवेअर ऑफ युअर ब्रेथ. ओके. बी अवेअर ऑफ युअर ब्रेथ. कारण कसं आहे, अँशियस असलो की आपण शॅलो आणि थोडंसं फास्ट ब्रिदिंग करतो, रागावून असं ब्रिदिंग करतो, आपल्या नकळत. हे आपलं सांगत नाही कोणी. डिप्रेस असलो की आपण साईंग रेस्पिरेशन. हे फरक आहेत ना, हे मला कळत नाही. पेशंटचे रिलेटिव्ह म्हणतात, हा हल्ली फार सुस्कारे सोडतो. म्हणजे त्यांनी श्वास पकडलेला असतो ना, आणि मी श्वास पकडलेला आहे मला नाही कळत. सो बिगिन एट द बिगिनिंग सिम्पली. त्याने तुम्ही बऱ्या होणार नाही, पण बऱ्याची सुरुवात मात्र होईल. की ब्रीथ डीप अँड स्लोली ब्रीथ आउट. आपल्याला वाटतं दीर्घ श्वास म्हणजे जोरात श्वास घ्यावा. ऍक्च्युली इट इज नॉट सो. तुम्ही जितका श्वास सोडाल, दीर्घ श्वास सोडाल, तितके तुम्ही शांत होता. ऍक्च्युली फास्ट ब्रिदिंग जेव्हा आपण करतो, त्याला देर इज अ सिंड्रोम म्हणजे त्याला इट इज कॉल्ड फ्लाईट अँड फाईट रिस्पॉन्स. इमिजिएट बॉडी रिॲक्ट करते. फाईट तरी करायचं आणि तर पळ तरी काढा. म्हणजे वाघ दिसला तर पळ काढा, ससा असला तर पकडा. अच्छा. सिम्पल. फाईट ऑर फ्लाईट. तर याच्याकरता तुम्हाला तयार व्हावं लागतं, आणि ते झाल्यानंतर आपण शांत होतो ना. तर वन सिस्टीम इज कॉल्ड फ्लाईट अँड फाईट, आणि दुसरी सिस्टीम असते त्याला रेस्ट अँड डायजेस्ट असं म्हणतात. ओके. म्हणजे मी ससा आणला, मी नॉनव्हेजिटेरियन, ससा मारून खाल्ला, पोटाने पचवलं ना, माझ्या झोप काढली, बरं वाटलं. तर ही जी दुसरी सिस्टीम असते ना, त्याला रेस्ट आणि डायजेस्ट म्हणतात. एक आहे फाईट आणि फ्लाईट, आणि दुसरी असते रेस्ट अँड डायजेस्ट. बर्नआउटमध्ये, स्ट्रेसमध्ये, कोणत्याही प्रकारच्या मानसिक त्रासामध्ये या दोन्ही सिस्टीमचं वाटोळ झालेलं असतं. म्हणजे रेस्ट अँड डायजेस्टला आपण स्कोपच देत नाही. सततच त्या फाईट फ्लाईट मोडमध्ये असतो, सतत असतो. स्टिरॉइड सतत वाढलेली असतात. लोक विचारतात, हो ह्या औषधात स्टिरॉइड नाही ना? अरे म्हटलं, बाबा तू स्टिरॉइडमध्ये तू बाटली झाली आहेस, तुझ्यात स्टिरॉइडचा साठा आहे. अजून बाहेर काही द्यायची गरज नाही तुला. तर ते सतत ते स्टिरॉइड येतात, नॉरफिनेफ्रिन येत असतात, त्याच्यामुळे तुम्ही सतत अलर्ट मोडमध्ये असता. त्यामुळे फ्लाईट फाईट याच्याच मोडमध्ये असतात. ते जर तुम्ही डीप लॉंग एक्सपिरेशन केलं, दीर्घ श्वास सोडला, तर रेस्ट अँड डायजेस्ट सिस्टीम स्टिम्युलेट होते. बर. इतकं सिम्पल आहे. ओके. म्हणजे श्वास तुम्ही ज्या प्रकारे घेता आणि ज्या प्रकारे सोडता, याच्यावरनं क्विक फिक्स येते. बर. तुम्हाला नंतर उपचार करावेच लागतील, पण ते फर्स्ट एड आहे तुमचं. तुम्हाला जर अस्वस्थ वाटत असेल तर आपण असं करायला लागतं, विच इज रॉंग. आपण तोंडाने श्वास घेतोय, अरे फुफ्फुसाची हवा जाईल कशी, पोटात जाते, आणि मग म्हणतात की पोट फुगलं. कारण तुम्ही पोटात हवा भरून घेतलीत ना, तर तुम्ही तोंड बंद करून दीर्घ श्वास सोडलात, तरी सुद्धा तुमचं मन हळूहळू रेस्ट डायजेस्ट, त्याचं दुसरं नाव आहे काम अँड कनेक्ट.
शांत होणं आणि स्वतःशी कनेक्ट करणं. नॅचरल सिस्टीम्स आहेत या तृप्ती. आपल्या शरीरामध्ये या दोन्ही सिस्टीम एक्झिस्ट करतात आणि त्या अत्यंत सुंदरपैकी बॅलन्समध्ये चाललेल्या असतात. आपण त्या फायर